पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर आता टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता की हा टोल नाका आहे आणि मागील 2-3 दिवसापासून या टोल नाक्यावरून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आळंदी पंढरपूर हा रस्ता बनवण्यात आला, भाविकांसाठी हा रस्ता बनवण्यात आलेला असला तरी याच्यावर आता भाविकांना देखील टोल द्यावा लागणार आहे। पुरंदर तालुक्यातील लोकांनी या टोलला विरोध केलेला आहे। साधारण स्थानिक लोकांना हा टोल नको अशी मागणी आता पुरंदर तालुक्यातील लोक करतात। या संदर्भात 2 दिवसापूर्वी जेजुरीकरांनी आंदोलन केलं होतं। यानंतर आज सकाळी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही काँग्रेसच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना टोल नको अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर जेजुरी देवस्थानच्या वतीनं देखील या ठिकाणी टोल भाविकांना आकारू नका अशी मागणी करण्यात येते। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांकडून टोल वसूल केली जाते। मात्र काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोघांनी या संदर्भात आज आंदोलन केलंय आणि आपली भूमिका मांडली आहे। या स्थानिक लोकांना स्थानिक भाविकांना तुम्ही टोल आकारू नका अशी जोरदार मागणी पुढे येते। जर टोल आकारला गेला यापुढे जरी टोल आकारला गेला, टोलमध्ये सवलत दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दोन्ही पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे। रोड अपूर्ण असताना सुद्धा टोल नाका चालू करण्याची घाई या महाप्रशासनाने केलेली आहे। दिवे घाटाच्या खाली रोडचं काम चालू आहे अजून तरी सुद्धा अपूर्ण रोडवरती टोल नाका चालू केलेला आहे। पुरंदर हे संपूर्ण आळंदी पंढरपूर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करतोय। त्याच्या पाठीमागे पुरंदर नाही करत त्या ठिकाणी आम्ही जो निवेदन देण्यासाठी आलोय, निवेदन देण्यासाठी येण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पुरंदर तालुक्यातले शेतकरी असतील, गोरगरीब जनता असतील, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे कामावर जाणारे कामगार लोक असतील, या सर्वांना त्या ठिकाणी जात असताना अत्यंत अडचणी होतात। रिटर्नचे 155 रुपये आणि सिंगलला 105 रुपये आणि जर दिवसातून 3-4 वेळा गेला तर त्या साक्षाचा पगारही त्याच्यामध्ये निघून जाईल आणि शेतकऱ्यांचा सगळ्या त्या ठिकाणी पिकाचा नफा त्यामध्ये निघून जाईल। त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र वेदना आहे। संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये टोल माफी झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व पक्षातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची आहे। म्हणून सरकारने जो काही हा रस्ता केलाय त्या रस्त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो। अतिशय उत्तम रस्ता झालाय, पण तो रस्ता झाल्यानंतर भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे आणि तालुक्यामध्ये असणारे जे गोरगरीब जनता असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील, या लोकांना या टोल मधून मुक्ती मिळाली पाहिजे। त्यामुळे पुरंदर तालुक्यातल्या सर्व जनतेसाठी टोल मुक्ती झाली पाहिजे ही भूमिका आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी मांडतोय। त्या निमित्तानं लोकांच्या वेदनाच शासन दरबारी मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील सुनेत्रा वहिनी पवार, त्याबरोबर खासदार असतील, आताच राज्यसभेचे पार्थदादा पवार यांच्याकडे आम्ही सर्वजण आमचं निवेदन सादर करणार आहोत। आमचं जे म्हणणं आहे ते त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि ते नक्कीच आमचा हा जी अपेक्षा आहे त्याच्यासाठी ते नक्कीच आमची मदत करतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। त्याची जाणीव सरकार असली पाहिजे आणि लोकांचे प्रश्न करता सरकार जरी आम्ही सरकारमध्ये आमचा सहभाग असला पण लोकांच्या प्रश्न करता लोकांचा आवाज सरकारदरम्यान पोहोचवा म्हणून या रस्त्यावरती उतरून आम्ही स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत किंवा ज्यांनी हा टोल चालवा घेतलाय आमच्या भावना सरकारदरम्यान यांच्या मार्फत पोहोचवण्याकरता संपूर्ण तालुक्याला टोल माफी झाली पाहिजे हे आमची आग्रह आणि ठाम मागणी आहे। तसं पाहिलं तर आपण खेड शिवापूरचा टोल नाका पाहिला, आणेवाडीचा टोल नाका पाहिला तर तिथं त्या ठिकाणी नॅशनल हायवेचीच टोल आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिकांनाच फक्त त्या ठिकाणी टोल माफी दिली जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्हाला पुरंदरसाठी स्थानिकांना या ठिकाणी टोल माफी झाली पाहिजे। सध्या किती टोल आकारला जातो काय सांगा? सध्या 105 रुपये सिंगल आणि रिटर्न 155 रुपये अशा प्रकारचा टोल त्या ठिकाणी आकारला जातो।